अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या राजकीय भवितव्याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र त्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अट घालण्यात आल्याची चर्चा समोर आली। यावर आमदार रवी राणा यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की पक्षप्रवेशाच्या अटीवर कोणतेही पद स्वीकारणे नवनीत राणा यांना मान्य नव्हते, त्यामुळे त्यांनी राज्यसभेच्या उमेदवारीला नकार दिला। दरम्यान या घडामोडींमुळे नवनीत राणा भाजप सोडणार असल्याच्या चर्चांनाही जोर आला। मात्र या सर्व चर्चांवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली। नवनीत राणा या भाजपच्या प्रमुख नेत्या असून त्या भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत असे बावनकुळे यांनी सांगितल्याचे वृत्त आहे। त्यामुळे राज्यसभा उमेदवारी, राष्ट्रवादी प्रवेशाची अट आणि भाजप सोडण्याच्या चर्चांदरम्यान रवी राणा व चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या स्पष्टीकरणामुळे राजकीय वर्तुळातील चर्चांना नवे वळण मिळाले आहे। नवनीत राणा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चांगल्याच पदावर आहे। त्यांचा मान सन्मान हा भारतीय जनता पार्टीमध्ये उच्च स्तरावर आहे। तर कुठलं पद असलं की नसलं, मागच्या लोकसभा लढल्या काही मतांनी हरल्या, पुन्हा निवडून येतील। माझं काय म्हणणं आहे, एकाच वेळी निवडणूक हरलं म्हणून काही सर्व संपलं का? अजूनही त्यांचा मान सन्मान तेवढाच आहे भाजपमध्ये जेवढा खासदार होत्या, त्यामुळे आताही तेवढीच इमेज त्यांची दिल्लीमध्ये आहे। आमचे सर्व वरिष्ठ नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांना आताही खासदार मानतो आम्ही। खासदारच्या कमी कधीच मानलं नाही। आणि त्यामुळं पद मिळालं की नाही मिळालं, मिळेल की नाही मिळेल, यामध्ये नवनीत राणांचे लक्ष नाही ना आमचे लक्ष नाही। त्यामुळे त्यांचा ज्या दिवशी पक्ष विचार केला योग्य विचार होईल।